आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सांगोल्यात गुटखा माफियांचा सुळसुळाट, कारवाईची मागणी. सांगोला प्रतिनिधी. सांगोला शहरासह ग्रामीण भागामध्ये गुटखा विक्री व तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून गुटखा माफियांचा सुळसुळाट वाढत चालल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक तथा गट नेते प्रशांत बबन धनवजीर यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे स्मरणपत्र देऊन तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. सांगोला परिसरात काही सराईत गुन्हेगारांकडून बाहेरच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा आरोप धनवजीर यांनी केलाय. या वाढत्या गुटखा व्यवसायामुळे विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून त्यातून कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. या संदर्भात संबंधितांवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे नमूद करून अशा गुटखा माफियांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा समाजातील तरुण पिढीचे अपरिमित नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विशेष मोहीम राबवावी अशी मागणीही करण्यात आली आहे.